आज पूनम आपल्या सोबत आहे. पूनम, मी सुरुवात करतो. नाशिक मधली ज्येष्ठ रंगकर्मींपैकी तू आहेस. ज्येष्ठ म्हणजे वयाने मदत नाही, घाबरू नको, तुला व्हायला पूर्ण संधी देतो. ज्येष्ठ या अर्थाने की तुझा प्रवास भरपूर मोठा झाला आणि आपण या माध्यमातून तेच करत असतो की नाशिक मधल्या लोकांचा किती मोठा प्रवास आहे, त्यांनी किती नाटकांमध्ये भूमिका म्हणा किंवा अजून नाटकाचे जे विविध अंग आहेत त्यात काम केलेलं आहे. सिनेमा, सिरियल्स, असा तुझा म्हणजे तिन्ही माध्यमांमध्ये संचार आहे. उत्तम काम केलेलं आहेस, भरपूर अनुभव गाठीशी, त्या अर्थाने ज्येष्ठ म्हणतो मी तुला. तर पूनमला पहिला प्रश्न जो माझ्या मनातही सातत्याने आहे की तू नेमकी नाटकाची तुझी सुरुवात की असं कोणतं हे होता, ट्रिगर होता की वाटलं की आपण नाटकात काम करू शकतो किंवा बालनाट्य असेल तर डिरेक्शन करू शकतो किंवा नाटकाची विविध अंग आपण हाताळू शकतो. तर असा तुझ्या आयुष्यातला एक पहिला टप्पा की जिथे वाटलं की हो, हे माझं क्षेत्र आहे, मी इथे काहीतरी करू शकते. खरं म्हणायचं तर माझी सुरुवात बालनाट्यापासूनच झाली. म्हणजे शाळेत असताना जी जनरली बालनाट्य होत असतात तर त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचे आणि आई आणि बाबा नेहमी ते बघत असायचे. तर नंतर बाबांच्या ऑफिसमध्ये नाट्यस्पर्धा वगैरे मरावी मध्ये असल्यामुळे त्यांच्या त्या हौशी कलाकारांच्या आणि ऑफिस पुरता मर्यादित अशा स्पर्धा व्हायच्या, नाट्यस्पर्धा. आणि एक नाटक होतं त्यांचं, महाराज मेले म्हणून, दिलीप परदेशींचं. सो त्या नाटकामध्ये नाटकासाठी अभिनेत्री मिळत नव्हती, कारण त्याच्यात 2 अभिनेत्री होत्या आणि त्यापैकी एक मिळाली होती, एक मिळतच नव्हती. खूप शोध घेतला त्यांनी आणि मिळायच्या तर त्या परफेक्ट बसत नसायच्या त्यामध्ये. तर मग माझ्या आईने माझ्या बाबांना सजेस्ट केलं की तुम्ही एकदा ताईला ट्राय करा, म्हणजे मला एकदा तिथे बघा, जर जमलं तर ठीकच आहे, पुढे चालेल तुमचं. सो मग बाबांनी तिथे विचारलं आणि मग अशा प्रकारे माझी त्या नाटकामध्ये एंट्री झाली आणि ते माझं पहिलं नाटक ठरलं. आणि ते नाटक करताना खूप मजा येत होती, म्हणजे वाटत नव्हतं पहिलंच नाटक आहे आणि खूप म्हणजे खूप नवीन अनुभव जरी असला तरी असं वाटायचं की ओके, आपण हे करू शकतो आणि हे छान करतोय आपण. सो तिथून ती एक सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आई आणि बाबांमुळे मला पहिलं नाटक मिळालं आणि त्यांच्याच आशीर्वादाने मग पुढे ती वाटचाल. तू नाशिकमध्येच होतीस की कारण मारावे म्हटलंस तू, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, तर ते फिरत असतात ना बऱ्याचदा, नोकरीच्या ठिकाणी आई वडील वेगवेगळ्या ठिकाणी असतात. तर ही सुरुवात नाशिक मधली की नाशिक बाहेरची? नाही, नाशिक मधलीच आहे. बाबा माझे फिरस्तीवरती असायचे, पण ज्यावेळी नाट्यस्पर्धा असायचे त्यावेळी ते नाशिकच्या कुठल्या तरी एका अमुक केंद्रावरून पार्टिसिपेट करायचे आणि मग त्यामुळे ते पहिलं नाटक माझं तिथून सुरू झालं आणि मग मी सातत्याने दरवर्षी त्या नाटकांमध्ये मला बोलावणं यायचं. म्हणजे बाबांच्या माध्यमातून थोडक्यात नाटक घरात होतं, घरात नाटक होतं. आणि मग नंतर असं एकदमच तो तुझा जो बाबांशी संलग्न असा जो काही नाटकाचा प्रदेश होता तो सोडून पहिलं कुठे केलंस किंवा मुख्य प्रवाहात म्हणूया नाशिकच्या? मुख्य प्रवाहात एकांकिकेपासून सुरुवात केली मी. तर ती एकांकिका म्हणजे बोरिवलीला कुठेतरी स्पर्धा होती, तर त्याच्यासाठी मला विचारणा झाली की तू करशील का. तर मी बाहेर कधी केलेलंच नव्हतं, म्हणजे 3-4 वर्ष मी इकडेच केलं मराठीमध्ये. आणि नंतर मग विचारणा तेव्हा पण होत होती, पण की अशी इच्छा होती कारण शिक्षण पण चालू असल्यामुळे मग मला असं डिसिजन घेता येत नव्हतं की. आणि नाटक म्हटलं की तालीम आली की त्याला वेळ देणं आलं आणि सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मग माझं मी पूर्ण शेड्यूल माझं पॅक असायचं, त्यामुळे मग कसं जाणं हे होणं खूप. मग पण शेवटी करता करता आई म्हणाली की नाही, तू एकदा ट्राय कर, फक्त बाबांबरोबरच किती दिवस करणार. सो मग मी तिथून पुढे बाहेर पडले आणि एकांकिकेपासून माझी खरी सुरुवात
बाहेरच्या कोणती होती पहिली एकांकिका? घर नावाची एकांकिका होती, अजून मला व्यवस्थित आठवतं. पहिलं नाटक आणि पहिली एकांकिका. आणि सायन्स मध्ये तू पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलंस? हो, सायन्स मध्ये नाही केलं. ऍक्च्युली मी BSc केलं, त्याच्यानंतर DCM केलं, कम्प्युटर मॅनेजमेंट केलं, आणि त्याच्यानंतर मी MPM केलं, मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट. सो माझे तिन्ही स्ट्रीम्स असे वेगळे आहेत आणि मी काम वेगळंच करते. नाही, ही गंमत असते. पण तिथलं काहीतरी नाटकात घेऊन आली असशील तू नक्कीच. हा, म्हणजे प्रत्येक, आता मी शिक्षण घेतलं, भरपूरच झालंय माझं, पण त्यानंतर मी इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काम केलं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं, बँकिंग सेक्टरमध्ये काम केलं. सो तिथे विविधांगी लोक, माणसं यांची भेट व्हायची. मग प्रत्येकाचे स्वभाव, एखादं कॅरेक्टर त्याच्यातनं पण मिळालेलं, म्हणजे केलेले आहेत असे की ऑब्झर्वेशननी ते बरेच कॅरेक्टर मिळतातच. सो त्याचाही मला बराच उपयोग होतो. आता फक्त नाटकाच्या बाबतीत विचारतो पहिलं की तू नाटकात ऍक्ट्रेस की डिरेक्टर? एंट्री तर माझी ऍक्टर म्हणूनच झालेली आहे. म्हणजे आणि मी अजूनही एक ऍक्टर म्हणूनच काम करते जेव्हा पण मला कोणी विचारतं तेव्हा, कारण मी डिरेक्टर्स ऍक्टर आहे. माझा डिरेक्शनचा भाग वेगळा आहे, पण मी म्हणजे पहिल्यांदा मी ऍक्टर आहे. आता राज्यनाट्य किंवा अजून अशा स्पर्धा, इतर काही प्रयोग, नाट्यप्रयोग, याच्यातला एखादा असा प्रयोग असेल की यस, ही माझी भूमिका होती किंवा हा मी मनापासून केलं आणि त्याचा मला तो एक माझ्या स्मरणात राहिलाय? हो, तसे 2 आहेत माझ्या आयुष्यात. एक पहिलं नाटक माझं जे महाराज मेले होतं दिलीप, जसं मी सांगितलं, तो एक माइलस्टोन होता. कारण राज्यनाट्याला जे परीक्षक आले होते ते आकाशवाणी केंद्रावरती समन्वयक होते तिथे. सो त्यांना माझं काम एवढं आवडलं की त्यांनी मला तिकडे पण बोलावलं आणि तिथले कार्यक्रम मला देऊ केले. हा, मला असं झालं की अरे बापरे. इंटरप्ट करतो, काही काळ निवेदन केलंस का मग आकाशवाणीवर? आकाशवाणीवरती केलं. आकाशवाणी निवेदन म्हणण्यापेक्षा मी ना कार्यक्रम करायचे, युवावाणी, आमची माणसं वगैरे असे जे, हा, तर ते जसे एपिसोडिक कार्यक्रम होते, तर ते कार्यक्रम मला मिळायला लागले आणि मी नाशिक आकाशवाणी केंद्रावरती काम केलं होतं तेव्हा. तो कंटिन्यू कर. महाराज मेले तो धागा माझ्यामुळे. तर तो एक माइलस्टोन होता माझ्या आयुष्यातला की त्याच्यामुळे मला अजून एका क्षेत्राशी माझी ओळख झाली आणि कुणालाही न दिसता फक्त आपला आवाजाच्या जोरावरती आपण ओळखले जाऊ शकतो, ही क्षमता माझ्यात आहे हे मला तेव्हा कळलं. सो तो एक सोर्स मला मिळाला. त्याच्यानंतर दुसरं असं एक होतं की मध्यंतरीच्या काळामध्ये लग्न, मुलं, संसार आणि हे ते खूप मोठा पसारा झाला आणि जवळपास 15 ते 20 वर्षांचा गॅप माझा तिथे गेला. सो परत एकदा रंगभूमीवरती फुल फ्लेश नाटक करायचं आणि राज्यनाट्य स्पर्धा करायची असं मी ठरवलं. तर त्यावेळी आपल्या नाशिकचाच एक चांगला डिरेक्टर आहे महेश डोकफोडे, तर त्याने नाटक एक लिहिलेलं. तर त्याला म्हटलं, म्हणजे त्याचा आणि माझं आधी कम्युनिकेशन झालं होतं की असं असं एक आहे तर तू करशील का वगैरे, पण ते खूप पूर्वी त्याने विचारलं होते, 4-5 वर्षांपूर्वी, त्याच्या अगोदर. सो मी तेव्हा तर नाही म्हणाले, पण नंतर मला असं वाटलं की नाही, करायला हवं पुन्हा एकदा ट्राय, की आपण रंगभूमीवरती खरंच अजूनही तेवढा झूम आहे का, कारण 20 वर्षां खूप मोठी गॅप आहे. सो मग मी त्याने आणि मी कम्युनिकेशन करून त्याला म्हटलं की असा रोल लिही जो फक्त मला असं वाटेल की येस, हा माझा रोल आहे, हा माझ्यासाठी आहे. तर त्याने खरंच त्याचे खूप, म्हणजे मी अजूनही आभार मानते की त्याने खूप छान लिहिला रोल. आणि 4च सीन होते माझे, पण त्या 4 ते इतके उमदे होते आणि इतके सुंदर होते की मला त्यामध्ये रौप्य मिळालं. नाटक तर आमचं पहिलं आलंच, पण त्यामध्ये मला त्या वर्षीचं रौप्य पदक मिळालं आणि तो पण एक असं हे झालं की येस, म्हणजे त्याआधी मला मिळालंच होतं महाराज मेलेसाठी, पण हे 20 वर्षांच्या गॅप नंतर, एवढ्या प्रदीर्घ काळानंतर, आणि ते हे 2 नाटकं माझे खूप माझ्यासाठी आयुष्यात मोठी. नाटकाचं नाव नाही सांगितलं, द लास्ट व्हॉइस.
जे महेशनीच लिहिलं होतं आणि त्यानेच डिरेक्ट केलेलं होतं. हो. आणि ते मला वाटतं अंतिमला गेलं होतं. हा, अंतिम नाशिक केंद्रानं. आणि नाशिक केंद्रातनं सगळी बक्षिसं म्हणजे लाईट, म्युझिक, ऍक्टिंग, सर्टिफिकेट, इव्हन सगळं डिरेक्शन सगळं आम्हाला मिळालं होतं. म्हणजे सगळ्या अंगांना बक्षिसं होती. येस. आणि आता त्याच्यानंतर की आता तू म्हटलीस की मोठ्या गॅप नंतर नाटकाला सुरुवात केली. त्या नाटकाला आधी सुरुवात केली की सिरियसच्या माध्यमातून आधी सुरुवात झाली तुझी? नाही, मी नाटकांनाच आधी सुरुवात केली. मीनवाईल मी म्हणजे मला परत कमबॅक करायचं होतं नोकरी आणि त्याच्या गराड्यातून. आणि आता मुलं पण मोठी झाली असल्या कारणाने मला पुन्हा एकदा माझं छंद, माझं पॅशन जोपासायचं होतं. सो दॅट मी म्हटलं की मला जर यायचं आहे तर कुठून तरी सुरुवात करावी. तर हे नाटक तर मी खूप नंतर केलं. त्या अगोदर जर यायचंय तर कुठल्या माध्यमातून, तर मी कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आले. रेडिओ विश्वास मधून. आणि माझा आवाज आधी लोकांपर्यंत पोहोचवला. माझा आवाज लोकांना अजूनही आवडतोय का हे चाचपणी करण्यासाठी मी खरं जॉईन केलं. आणि हो, माझा आवाज आवडला लोकांना. आणि खूप खूप छान छान कमेंट्स आणि खूप म्हणजे माझं एक सदर असायचं. त्या सदरासाठी म्हणजे कवितेचं एक सदर असायचं त्या कार्यक्रमामध्ये. तर त्या सदरामध्ये मी बाप नावाची एक कविता वाचन केली होती. तर ती एका श्रोत्याने ऐकली. ते डॉक्टर होते आणि त्यांना ती एवढी आवडली की त्यांनी थेट रेडिओ विश्वासला भेट दिली. आणि भेट देऊन त्यांनी रेडिओ विश्वासला पण गिफ्ट केलं आणि मलाही गिफ्ट केलं. सो त्याच्याने माझा कॉन्फिडन्स अजूनच वाढला. आणि मग तिथेच माझ्याबरोबर एक कलिग होते. तर ते म्हटले की आपण एकांकिका करूयात काय, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर. मी म्हटलं हो, माझी तरी इच्छाच होती कारण मला यायचंच होतं. मग पुन्हा एकदा एकांकिकेने माझी सुरुवात झाली. आता नाटक करता करता असं वाटायला लागलं की आपण उत्तम अभिनय कॅमेऱ्यासमोर देखील करू शकतो. आणि मग कुठलं पहिलं हे आहे की जे मिळालं, सिनेमा की एक सिरियल? खरं तर सगळ्यात आधी सिरियल मिळाली मला. आणि नाशिकचे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. ते लेखक पण आहेत, डिरेक्टर पण आहेत, प्रोड्युसर पण आहेत, संतोष प्रभूने. सो त्यांनी मला विचारलं की अमुक एक मालिका आहे तर तू करशील का. तर मला यायचंच होतं. म्हणजे आता थिएटर खूप झालं होतं आणि छान कामं पण चालू होती. सो मग मी म्हटलं की ओके, मी आता थोडंसं जरा कॅमेराचा पण अनुभव घेते आणि मग इकडे आले. ओके. आता तुझं नाटकापेक्षा सिरियसचं काम जास्त चाललेलं आहे. म्हणजे तो एक प्रवास वळण घेतलं आणि त्या वळणावर आता जास्त आहे. नाटक आणि सिनेमा दोन्ही आता व्यवस्थित चालू. बरोबरीने नाटक चालू आहे की नाही? नाटक चालू आहे. मी लिखाण पण करते. माझा मूळ फोकस आहे ना बालनाट्यावरती आहे ऍक्च्युली. त्याच्याकडे येणार. तर नाटकांमध्ये मी अभिवाचन बरेच करत असते किंवा जे स्क्रिप्ट लिहिते त्याचे म्हणजे नुसतं नाटकच रंगभूमीवरती जाऊन किंवा रंगमंचावरती जाऊन करत नाही. तर अभिवाचन, वाचिक अभिनय हे पण जे अंग असतात तर ती पण कार्यशाळा. हो, माझी कार्यशाळा जी आहे त्याच्या माध्यमातून हे सगळे विविध उपक्रम मी राबवत असते. त्यामधून पण कार्यशाळेतनं पण मी एकांकिका म्हणजे मी डिरेक्शनकडे पण वळले थोडंसं आणि मग डिरेक्ट करायला लागले. मग एकांकिका डिरेक्ट केल्या. आणि मला सांगायला आवडेल इथे की तुमची एक एकांकिका मी केली होती देहासक्त, जिने मला नॅशनल लेवलला नेऊन पोहोचवलं आणि मला बेस्ट क्रिटिक्स अवॉर्ड त्या एकांकिकेसाठी मिळाला. सो थँक्स टू यू. खूप छान लिहिलं असल्यामुळे ते मला मिळालं. सो असे माझी वाटचाल चालू. थोडं बालनाट्याकडे येतो की सलग मला वाटतं 2 वर्ष, 2 की 3 नाटकं पहिली राज्यात राज्यात नाही पण राज्यात एक आलं आणि इथे 2-3 वेळेस म्हणजे केंद्रावरती 2-3 वेळेस पहिलं दुसरं आलंय. मला वाटतं राज्यात एकच का की 2? राज्य नाट्य अंतिमला आमचं अंतिमला 2 गेली. 2 गेलीत ना? 2 गेले आणि पैकी एक अंतिमला पहिलं आलं.
तर त्या दोन्ही नाटकांविषयी थोडस प्रेक्षकांना की प्रोसेस आणि सगळंच म्हणजे माझी नाशिकमध्ये मी कार्यशाळा जेव्हा सुरू केली तेव्हा म्हणजे मला असं जाणवलं की ज्यावेळी मी रेडिओ पासून सुरुवात पुन्हा एकदा नव्याने करत होते तर त्यावेळी माझी मुलं स्वतःची लहान होती आणि मी बालनाट्य वगैरे पण बघायला जायचे. त्यावेळी असं वाटायचं की आपली मुलं पण ह्या स्टेजवरती येऊ शकतात, जर मी करू शकते तर माझी मुलं पण करू शकतात. सो त्यांनी काहीतरी करावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी लिहायला सुरुवात केली आधी. आणि मग पहिलं नाटक मी बालराज्यासाठी उतरवलं ते म्हणजे सपान्ना नावाचं नाटक, जी संगीता माझीच होती आणि ते मी उतरवलं. सो तेव्हा त्यामध्ये माझी मुलं तिथे उतरली आणि मग ती सवयच लागली. म्हणजे पहिल्याच नाटकाला बऱ्यापैकी बक्षीस नंबरात नव्हतं नाटक, पण 3 ते 4 बक्षीस मिळाली. सो तिथून तो कॉन्फिडन्स लेवल वाढली माझी आणि मग मी सातत्याने करत गेले. आणि 2019-20 ला ज्या नाट्य स्पर्धा झाल्या तर त्या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा एक नाटक टाकण्याचं ठरवलं. पण झालं काय की मी खूप वर्ष झाले नाटक करत होती, बक्षिसं मिळत होती मला, पण जे मानाचं पहिलं नाटक येणं किंवा दुसरं येणं तिसरं येणं जे काय होतं ते मला होत नव्हतं. बक्षीस अभिनयाला मिळायची, टेक्निकलला म्हणजे तांत्रिकला मिळायची, पण नाटक नंबरात येत नव्हतं. आणि एवढ्या कालावधीमध्ये असं झालं होतं की आता माझी मुलं माझ्या हाताशी आली होती खरं सांगायचं तर. आणि माझा जो मोठा मुलगा आहे तर त्याला पण मी म्हटलं की तू या नाटकासाठी काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो, तर तो म्हटलं की मी हे नाटक डिरेक्ट करतो. मग मी म्हटलं ठीक आहे, ओके. आता ही माझी परीक्षा होती खरं तर. जे मी मुलाला शिकवलं आहे तर तो आता मुलांना म्हणजे काय पुढची पिढी म्हणतो ना आपण, एक जनरेशन तयार झाली. आता मी या जनरेशनला शिकवलं तर ही जनरेशन समोर कशी जाणार. सो हे माझ्यासाठी एक परीक्षा होती आणि ते पहिलं नाटक मुलांनी डिरेक्ट केलं. आणि मी फक्त त्याला एवढंच म्हटलं की माझं स्वप्न आहे की नाशिकमध्ये तर नाटक यावंच, पण पूर्ण महाराष्ट्रात ते नाटक पहिलं यावं अशी माझी एक इच्छा आहे, जी अजून पूर्ण होत नाहीये माझ्याकडून. जर ती तुझ्याकडून झाली तर मी जे तुला शिकवलंय हे सार्थकी लागेल. सो त्याने फारच मनावर घेतलं. कम्प्लीट 6 ते 8 महिने त्याने ती प्रॅक्टिस करून घेतली आणि आमचं नाटक नाशिक केंद्रातही आलं आणि अंतिमला सुद्धा गेलं. आता ह्यामध्ये मी मात्र पूर्णपणे रंगभूषेचा भाग सांभाळत होते आणि मुलगा माझा डिरेक्शन करत होता आणि माझी मुलगी ती त्यामध्ये काम करत होती. हो, दुर्वाक्षी. सो हे सगळं असं गणित घडलं आणि त्या नाटकाने जी काही उंची मला मिळवून दिली, म्हणजे माझं स्वप्न तर माझ्या मुलांमुळे पूर्ण झालंच की पूर्ण महाराष्ट्रात नाटक पहिलं आलं आणि जेवढी चापून बक्षिसं होती, जेवढी जसं मी म्हणाले की आम्हाला द लास्ट व्हॉइस रॉयला सगळी नाशिक केंद्रातून होती, तशी चापून बक्षिसं म्हणजे व्हाईट वॉशच जणू काही, तो पूर्ण अंतिमला मला मिळाला. म्हणजे इव्हन सर्टिफिकेट सकट सगळं मी मिळवलं होतं. सो ही माझ्यासाठी खूप मोठी म्हणजे मोठी देणगी मला. पुन्हा एकदा ते नाटकाचं नाव संगीत वात्सल्य नावाचं नाटक होतं. मला त्याबद्दल थोडं सांगायला आवडेल. विवेक गरुडांनी नितीन गरुड सरांनी ते नाटक लिहिलं होतं, जे औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. सो त्यांनी ते नाटक संगीत नाटक होतं ऍक्च्युली ते, आणि मी ते बालनाट्य म्हणून सादर केलं. सो लहान लहान मुलं जी नॉन सिंगर होती त्यांच्याकडनं लाईव्ह गाणं गाऊन घेणं, नॉट रेकॉर्डेड, सगळ्यांकडनं गाणं गाऊन घेतलं. लाईव्ह म्युझिक होतं, म्हणजे एक बीट सुद्धा मिस झाला तरी सुद्धा आमचे ते सगळं सरासर परिणाम नाटकाच्या मार्गांवरती होतो. पण माझी मुलं म्हणजे इतकी छान तयार झाली होती की त्यांनी लाईव्ह म्युझिक मध्ये बीटही चुकवला नाही आणि अभिनय तो उत्तमच केला. त्यामुळे त्याचं फळही आम्हाला खूप छान मिळालं. दुसरं नाटक जे मी म्हणजे मग ती चटक लागली आपल्याला की मला आता बक्षीस हवंय. सो दुसरं नाटक मी बसवायला घेतलं बदला. त्याच्यामध्ये कोरोना आला, मग इतकी वर्षी स्पर्धा नाही झाल्या. सो त्याच्या नेक्स्ट इयर मी
बदला नावाचं नाटक जे शेलार सरांनी लिहिलं होतं, मुंबईचे आहेत ते. सो त्यांचं नाटक मी बसवायला घेतलं आणि तेही खूप सुंदर असं होतं. शाळेची नाट्यस्पर्धा असते आणि त्याच्यातून ते ज्ञानेश्वरांच्या कथेतून ते प्रबोधन करायचं होतं. सो तेही खूप सुंदर आणि ते सुद्धा नाशिक केंद्रातून दुसरं आलं आणि आम्ही त्या मुलांचं एरवीचं जगणं आणि त्या पात्रांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वर ती भावंड असतं ज्ञानेश्वर, हा उत्तम होता त्या नाटकातला. तो आवाज खूप छान होता आणि खूप आवडलं होतं मला ते नाटक, त्यामुळे मी ते बसवण्याचं हे केलं. आणि त्याचं तेही खूप छान, मुलं खूप चांगली मिळाल्यामुळे, तयार झाल्यामुळे काय झालं की ते सटीकतेने बसवता आलं आणि बक्षीसही मिळत गेली आणि केंद्रातूनही आम्ही आलो. तेही मला वाटतं अंतिमला गेलं. हो, तेही अंतिमला गेलं आणि अंतिमची रौप्य पण आम्हालाच मिळाली. सो हे खूप मोठं काय म्हणतात देणगी रंगभूमीने मला दिली आहे की ते बक्षिसांची जी काही कंटिन्युटी आहे ती मी ब्रेक करत नाही कधीच. मला वाटतं आता ह्या सगळ्या म्हणजे नाटकांच्या माध्यमातून, वर्कशॉपच्या माध्यमातून आता म्हणजे तुझ्याकडे 50-60 मुलांचं साधारणपणे एक हे असेल. हो, म्हणजे आता मला साधारण त्यातली काही पुढे आता मोठी बंद झाली आणि मोठ्या नाटकांमध्ये पण बालनाट्यही तितक्याच याच्याने ती करतात. हो हो, म्हणजे माझी मोठी मुलं मला बालनाट्यासाठी मदत करायला आता येतात. म्हणजे फक्त त्यांना फोन करायचा की आता सगळी वेगवेगळ्या याच्यात गेली आहे, स्ट्रीम मध्ये गेलेली आहेत आणि 11वी 12वी वगैरे असं काही नोकरीला लागली आहेत. सो ते त्यांचे उद्योग करतात. पण नाटकासाठी ज्या दिवशी मी बोलवेन की नाही मला आता 4 दिवस तुमची आवश्यकता आहे आणि तुम्ही येणंच आहे, सगळी मुलं असतात. मला कुणाची म्हणजे असं माझ्या टीम व्यतिरिक्त मला कधीच कुणाची मदत लागली नाही किंवा म्हणजे मी घेत नाही कुणाची मदत, कारण माझी टीमच खूप स्ट्रॉंग. तांत्रिक अंग पण सांभाळता येते, त्यामुळे ते खूप छान आहे सगळं. आता पुन्हा आणखीन सिनेमा आणि सिरियल कडे येऊया की सिरियल मधला एक असा रोल की जो माझ्याकरता महत्वाचा होता म्हणजे तुझ्यासाठी, आणि तसंच सिनेमातला. नाही सर, अजून तरी तसं काही अजून आलेलं नाहीये. ओके. की मी अजून एवढं काम केलेलंच नाहीये की असा रोल अजून माझ्या वाट्याला आलेला नाहीये. म्हणजे मी वाट तर बघतीये त्याची आणि फिंगर क्रॉस की तो लवकरच येईलही. सो फक्त सातत्याने काम करायचं आणि नवीन नवीन गोष्टी शिकायच्या. सध्या तरी माझा सध्या तोच फोकस आहे, तोच हेतू आहे. सिनेमातले एका म्हणजे ज्याला लघुपट म्हणूयात ते पण तू माध्यम हे केलंस. हो. आणि त्याला म्हणजे चांगलं रिकॉग्निशन मिळालं सगळ्या पातळीवर. ऍक्च्युली झालं असं की सपान नावाची जी माझी पहिली संहिता होती ती नाट्य स्वरूपात होती आणि ती मी ज्या पण स्पर्धेत टाकायचे नाटक बालनाट्याची तर त्याच्यात भरपूर बक्षिसं मला मिळायची. सो मला असं वाटलं की जर ह्याचं आपण एक लघुपट केला शॉर्ट फिल्म तर ती पण एक चाचपणी होईल की आपण किती अंशी म्हणजे यश मिळवू शकतो काही गोष्टींमध्ये वगैरे असं. सो म्हणून मग मी ते नाटक त्याची पटकथा तयार केली. भगवान पाचोरे यांना ते काम दिलं, ते पण नाशिकचेच आहेत, त्यांना ते दिलं होतं. त्यांनी पटकथा लिहिली आणि त्यांनीच डिरेक्ट केली. कथा फक्त माझी होती आणि मी प्रोड्युसर झाले सर. आयुष्यातला म्हणजे ऍक्टर पासून जो सुरू केलं तर प्रोड्युसर पर्यंत मी आले आणि पहिली फिल्म मी प्रोड्यूस केली. आणि पुन्हा एकदा देवाच्या कृपेने मला तिथे पण यश मिळालं आणि मी 15 फेस्टिवल्स मध्ये माझी शॉर्ट फिल्म पाठवली आणि त्याच्यापैकी 13 फेस्टिवल मध्ये ती लागली आणि 13 फेस्टिवल मध्ये बक्षिसं मिळाली फिल्मला. सो हे पण खूप माझ्यासाठी क्रेडिटेबल आहे आणि खूप छान वाटतंय हा प्रवास की ह्या क्षेत्रामध्ये सर खूप असं चढाओढ कॉम्पिटिशन आहे आणि बिईंग अ लेडी खूप प्रॉब्लेम्स होतात. पण मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो की मी कुणाचाही आधार न घेता माझी वाटचाल धडपडत चाचपडत खूप नुकसान सोसत वगैरे ते आम्हाला मान्यच आहे की स्ट्रगलही आहे आणि यश देखील आहे. यश मिळतं पण त्याच्या मागचे परिश्रम भयंकर असतात. पण ते यश मिळालं की मग ते कोठे होऊन जातात सगळे. म्हणून मग तर अशा प्रकारे माझी पहिली ती शॉर्ट फिल्म पण गाजली
वाजली आणि भरपूर बक्षीसही तिनं मला मिळवून दिले. आता जे मगाशी समारोपाकडे येताना अजून एक प्रश्न विचारतो की तो ड्रीम रोल जो तुझ्या डोक्यात आहे असा काय आहे की असं असं झालं पाहिजे किंवा असा रोल मिळाला तर? तसं मिळालं तर वेल अँड गुडच असेल सर. पण मनुष्य म्हणजे अभिनेता किंवा अभिनेत्री कुणी असेल तर ना त्यांची असं भूक संपत नाही सर. एक केल्यानंतर दुसरं, एकामध्ये किती परीक्षा आहेत त्या पार करून अजून दुसरीकडे जाणं आणि दुसरीकडे तेवढ्याच ताकदीने ती भूमिका निभावणं, हे खूप मला असं वाटतं की महत्वाचं पण आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तो दिवस येईल की येस हे माझं संपलं, मला मिळालं आता आणि हे माझं संपलं, असं नाही होणार कदाचित माझ्या बाबतीत. कारण इगर असते एक माणसाला की मला हे करायला आवडेल, ते करा, आणि ते झालं की मग अरे अजून हे बाकीच राहिलंय आपलं, हे नवीन नवीन काहीतरी सुचत असतं आणि मग ते करण्याची इच्छा आणि उर्मी अजून वाढत जाते. त्यामुळे ड्रीम रोल तर खूप सारे असतील मग ते, आणि ते खरंच करायची इच्छा आहे माझी आणि ते नक्की करेन. नक्की तुझ्या वाट्यात असे रोल येतील आणि आम्ही ते बघू. तुला अशीच उत्तरोत्तर या अभिनयाच्या क्षेत्रात पुढे जाऊ यासाठी थांबूयात. धन्यवाद.